तर रेल्वे दुर्घटनेनंतर आपण पाहतोय ठाण्यामध्ये मनसेचा हा भव्य मोर्चा निघालेला आहे। रेल्वे प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी हा धडक मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय। सरकारकडनं काहीतरी मदत मिळावी अशा अनेक प्रॉब्लेम्स या रेल्वेमध्ये आहेत। मी जर आता तुम्हाला घेऊन ठाणे रेल्वे स्टेशन सगळे बाथरूम फिरलो ना तर 10 बाथरूम आहेत, 10च्या 10 बाथरूम बंद आहेत। आज तुम्ही प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाहिजे तेवढे स्टॉल घेऊन ठेवलेले आहेत। खाण्याचा स्टॉल, पेपरचा स्टॉल, गरज नसताना स्टॉलची संख्या वाढवली आहे। त्यामुळे ज्यावेळेला रेल्वे येते त्यावेळेला ते सगळे स्टॉलमध्ये असल्यामुळे चेंगराचेंगरी होते। ह्या अनेक गोष्टी आहेत। आज हार्बर लाईन वेगळी आहे, सेंट्रल लाईन वेगळी आहे। ह्या सगळ्यांना एकत्र करून मुंबई रेल्वे बोर्डची स्थापना व्हावी या आमच्या मागण्या आहेत। सर, जी आपली मागणी पूर्ण झाली पुढचा कॉल कसा असणार आपला? मला असं वाटतं की आज पहिला दिवस आहे, पण ह्याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ॲग्रेसिव्हली समोर उतरेल। कारण तुम्हाला आठवत असेल तर आज ही जे काही ठाणे स्टेशन फेरीमुक्त दिसतंय याला फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेंमुळेच ते झालेलं आहे। या प्लॅटफॉर्म नंबर 5ला शेडच नव्हती, ती 8 दिवसात लावण्यात आली। त्याचं देखील श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे। आणि आता याच्या पुढे तुम्हाला प्लॅटफॉर्मवर जेवढे पेपरचे आणि जे स्टॉल्स आहेत ते पण गायब झालेले दिसतील। राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो, राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो। हॅलो हॅलो, येते आवाज येते। रिजवान शेख आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। रिजवान, आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। रेल्वे बोर्डाची स्थापना व्हावी अशी एक मागणी सुद्धा आता अविनाश जाधव यांनी मांडले। इतर कोणत्या मागण्या आहेत? कसा हा मोर्चा आहे? आपण जर पाहिलं तर काल ज्या पद्धतीने मुंब्रामध्ये लोकल ट्रेन मधून प्रवास करताना 10 ते 12 प्रवासी ट्रेनमधून प्रवास करताना 10 ते 12 प्रवासी हे गंभीर स्वरूपात जखमी झाले होते आणि 4 जणांचा मृत्यू देखील झाला होता। आता अविनाश जाधव हे देखील मनसेच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकावर दाखल झालेले आहे आणि ते देखील मागणी करत आहे की ज्यांची जीव गेलेले आहेत त्यांना सरकारने कॉम्पन्सेशन द्यावं आणि असंख्य कार्यकर्ते त्यांचे या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की ज्या पद्धतीने त्यांनी हा जो मोर्चा काढलेला आहे तो कुठेतरी राज्य सरकारला ते जबाब देण्याकरिता हे मोर्चा काढलेला आहे। अवनाजी काय सांगाल तुम्ही? आले सगळे काय म्हणाला? ज्या पद्धतीने मुंब्रामध्ये काल लोकलमधून प्रवास करताना 10 ते 12 प्रवासी पडले होते, त्यामध्ये 4 प्रवासी मृत्युमुखी पाहिलेले आहे। हे तुम्ही सकाळी मला 8 ते 9चं सांगताय। त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता मुंब्र्यामध्ये आणखी एक महिला पडली 30 वर्षाची आणि तिचाही मृत्यू झालाय। माझं मत आहे रेल्वे प्रशासन हा सुस्त प्रशासन आहे आणि त्यांना काहीही फरक पडत नाही। जर कालपासून तुम्ही पाहाल तर रेल्वे मंत्री प्रत्येक गोष्टीवर ट्विट करणारे रेल्वे मंत्री या सगळ्या गोष्टींवर त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिप्लाय केलेला नाही आहे। खरी तर हे असंवेदनशील रेल्वे मंत्री आहेत। बंगालची घटना घडली, आज मुंबईची घटना घडली, यांना काहीही फरक पडत नाही। माझं मत आहे या अशा रेल्वे मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे। ज्यांना लोकांशी घेणं देणं नाही, लोकांच्या मृत्यूशी घेणं देणं नाही आहे, असे रेल्वे मंत्री आम्हाला नको आहेत। खरं तर आमच्या रेल्वे एक वेळ होती या ठाणा स्टेशनची 2002-2003ला 3 ते 4 लाख लोक प्रवास करायचे। आज 2025मध्ये 15 लाख लोक या ठाणा स्टेशनमधून प्रवास करतात। स्टेशन तेवढंच आहे, प्लॅटफॉर्म तेवढेच आहेत, रेल्वेची संख्या पण तेवढीच आहे। मग एवढ्या लोकांना तुम्ही ॲडजस्ट कसं करणार? याच्यावर तुमचं काय नियंत्रण आहे? याच्यावर कुठलंही नियंत्रण नाही। त्यांना फक्त कलेक्शन करायचं, पैसे जमा करायचे, तिकीटचे पैसे, पासेसचे पैसे एवढं जमा करून भारताची जी उरलेली रेल्वे आहे ती पोसायची आणि त्याचा सगळा भार हा मुंबईवर आमच्या पडलेला आहे आणि याच्यामुळेच आमच्या मुंबईची रोज 20 लोक। तुम्ही ज्या पद्धतीने मागणी करत आहात की लोकांची मृत्युमुखी पडलेले आहे, केंद्रीय मंत्री काय कामाचे नाही, परंतु तुम्ही जे मागणी उचलण्यात आलेला आहे, मोठ्या प्रमाणात फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, काय नेमकं मुख्य मागणी तुम्ही आंदोलन करत आहात? आमच्या मागण्या आहेत। एक तर 8000 लोकांचा मृत्यू झाला आहे, बरोबर आहे। त्यांच्या केसेस पेंडिंग आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे आत्तापर्यंत मिळाले नाहीत। त्या केसेसचा निकाल पटापट लागावा। हे जे रेल्वे स्टेशन आहेत त्याच्यामध्ये पेपरचा स्टॉल, जेवणाचे स्टॉल जे लावलेले आहेत ते काढावेत, जेणेकरून गर्दी जी रेल्वे येते त्यावेळेला जी चेंगराचेंगरी होते ती होणार नाही। मुंब्र्याचा जो कर्व आहे, काल जिथे ॲक्सिडेंट झालं, जिथे आमच्या पदाधिकाऱ्यांनी कळवलं होतं, त्या कर्वचं काम तात्काळ चालू व्हावं। त्याला जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड करावं, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागण्या आहेत। आपण जर पाहिलं तर हे अविनाश जाधव होते, ते ठाणे स्टेशनला दाखल झालेले आहेत आणि असंख्य त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांची अशी मागणी आहे की ज्या लोकांची जीव गेलेले आहेत त्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कॉम्पन्सेशन द्यावं। त्याच्या व्यतिरिक्त जे केंद्रीय मंत्री आहे रेल्वेचे अश्विनी वैष्णव, त्यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घालणे गरजेचं आहे आणि कधीपर्यंत त्यांना न्याय मिळेल तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन अनिश शेख सोबत रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।
तर आताच्या दोन महत्त्वाच्या या घडामोडी आपण पाहतो. एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला सुरुवात होते आणि त्यापूर्वीची ही दृश्य सर्व नेते या ठिकाणी जमले. दुसरीकडे ठाण्यामध्ये रेल्वे विरोधात मनसे आक्रमक झालेले आहे आणि धडक मोर्चाला सुरुवात झाली आहे. अनेक मागण्या रेल्वे प्रशासनाच्या संदर्भातल्या मनसेनं या ठिकाणी मांडलेल्या आहेत. अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झाली आहे. रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात यावी अशी सुद्धा मागणी या संदर्भातनं त्यांनी मांडलेली आहे. रेल्वे स्टेशनवर अनेक समस्या आहेत आणि त्या तक्रारींचा पाढा यावेळी अविनाश जाधव यांनी मांडलेला आहे. संबंधित जे अधिकारी असतील त्यांचं निलंबन व्हावं, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी सुद्धा भूमिका त्यांनी मांडली आहे. रेल्वे मंत्री असंवेदनशील आहेत आणि अद्याप त्यांनी कालच्या घटनेसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि त्यामुळे असे मंत्री आम्हाला नको असं स्पष्ट मत सुद्धा त्यांनी मांडलंय.